हा जबरदस्त धबधबा आणि त्याच्या बाजूलाच असलेले हे जागृत स्वयंभू शिव मंदिर म्हणजे निसर्ग आणि भक्ती यांचा अद्भुत संगमच। तर आज आपण पाहूयात या संपूर्ण ठिकाणाची माहिती। शिवगंगा नदीवर असलेल्या या धबधब्याच्या बाजूच्या या घनदाट वनराईत विराजमान आहे हे श्री बनेश्वर मंदिर। पुण्यापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर पुणे सातारा हायवे जवळ असणाऱ्या नसरापूर गावात आहे हे सुंदर मंदिर। दगडी बांधकाम असलेल्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच समोरच असलेल्या कुंडांमधील रंगीत मासे आणि कासव आपले मन प्रसन्न करतात। नंदी मंडपात विराजमान असलेल्या नंदीचे दर्शन घेऊन मंदिराच्या सभा मंडपातून गाभाऱ्यात प्रवेश करताच ह्या शिवपिंडीचे दर्शन होते। मंदिरापासून धबधब्यापर्यंत जाणारा रस्ता हा फक्त 5 मिनिटाचा आहे आणि तोही या सुंदर वनराईतून जाणार आहे। हा घनदाट झाडांमधून पुढे गेल्यावर समोरच आपल्याला हा प्रचंड आवाज करत कोसळणारा धबधबा पाहायला मिळतो। सुरक्षितपणे धबधबा पाहण्यासाठी इथे हे असे मचान उभारले आहेत। इथल्या या वनराईत बऱ्याचशा ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज सुद्धा करता येतात। एका दिवसाच्या ह्या सहलीत आपण इथून जवळच असलेल्या केतकावळेच्या प्रतिबालाजी मंदिराला आणि श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिराला सुद्धा भेट देऊ शकतो। पुण्यापासून अगदी जवळ असणाऱ्या या निसर्गरम्य धबधब्याला आणि बनेश्वरच्या या पुरातन सुंदर शिव मंदिराला प्रत्येकाने आवर्जून भेट दिलीच पाहिजे। तर ही रील शेअर करा आपल्या निसर्गप्रेमी मित्रमंडळींना आणि प्लॅन करा या सुंदर बनेश्वर सहलीचा।